आपल्या देशाची सीमा चीन, पाकिस्तान आणि छोट्या मोठ्या 4-5 देशांना लागून आहे. चीन आणि पाकिस्तान हे नेहरूच्या काळात जम्मू काश्मीरच्या काही भागांवर कब्जा केला आहे. चीनने लडाखच्या काही भागांवर कब्जा केला आहे आणि हे देश त्या मानाने मोठे आहेत. त्यांच्यासोबत आपले युद्ध आहेत आणि अजूनही सीमा भागात काही ना काही कुरबुर सुरूच असते. पण आता एक छोटा देश सुद्धा उघडपणे मान्य करतोय की आम्ही भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे. होय, आपल्या शेजारच्या देशाच्या पंतप्रधानाने स्वतःच्या संसदेत उभं राहून सांगितलं की आमच्या देशाने शेजारच्या देशाची जमीन बळकावलेली आहे. हे ऐकायला जेवढं विचित्र वाटतं तेवढंच धक्कादायक आहे. आणि हे सगळं उघड आलं 31 मे 2026 रोजी नेपाळच्या संसदेत. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बालेंद्र शाह भारताचे सीमा प्रश्न हे नेहमीच नेपाळ एकतर्फी उकरून काढत आलाय, पण यावेळी नेपाळने स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहे. नेमकं काय झालं, का झालं आणि या भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे हे आज आपण सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 27 मार्च 2026 बालेंद्र शाह नेपाळचे 40वे पंतप्रधान झाले. नेपाळच्या इतिहासातले ते सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. ते आधी काठमांडूचे महापौर म्हणून निवडून आले होते. तिथे त्यांनी आपल्या कार्यालयात ग्रेट नेपाळचा नकाशा लावला होता, ज्यात भारताचा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दार्जिलिंगचा भागही नेपाळचा असलेला दावा केला जातो. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भारताला डिवचण्याची एकही संधी सोडलेली नाही. 11 मे 2026 रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री नेपाळ दौऱ्यावर येणार होते, पण बालेशाह यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. परदेशी राजदूतांच्या वन ऑफ वन भेटींवर बंदी घातली. अशा पार्श्वभूमीवर 31 मे रोजी ते पहिल्यांदा संसदेत बोलायला उभे राहिले. कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा हा भाग भारत नेपाळ सीमा वाद काही नवीन नाही. हा वाद 1816च्या सुगोली करारापासून आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळचे गोरखा राज्य यांच्यात 1814 ते 1816 दरम्यान युद्ध झालं. नेपाळचा पराभव झाला आणि त्यांना आपला 1/3 भूगावर पाणी सोडावं लागलं. या करारात काली नदी ही दोन्ही देशांची पश्चिम सीमा म्हणून ठरवली गेली होती. 31 मे रोजी संसदेत विरोधी खासदार कालापानी आणि लिपुलेख सीमा वादावर सरकारला प्रश्न विचारले होते. बालेशाह उत्तर देण्यासाठी उठले. सुरुवातीला ते नेहमीप्रमाणे भारताने नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा मांडला. मग त्यांनी एक वाक्य बोललं जे कदाचित त्यांनी बोलायला नको होतं. ते म्हणाले की पंतप्रधान झाल्यावर मला एक गोष्ट कळेल जी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. केवळ भारतानेच नाही तर नेपाळने देखील भारतीय भूगावर अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. त्यांनी हे सांगितले आणि संसदेत एकच गदारोळ उडाला. विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसच्या मुख्य प्रतोद बासना थाप्पा यांनी तत्काळ आक्षेप घेतला. त्यांनी म्हटलं की पंतप्रधान कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत आहेत. नेपाळने कुठे अतिक्रमण केलं हे त्यांनी सिद्ध करावं, अन्यथा हे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डिंग मधून काढून टाकावं. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते रमेश मल्ला म्हणाले की देशाचा पंतप्रधान संसदेत उभं राहून स्वतः देशाचे परक्या भूमीवर कब्जा केल्याचं कसं मान्य करू शकतो. माजी राजदूत निलांबर आचार्य आणि दिया कुमार उपाध्यक्ष यांनीही जाहीरपणे टीका केली. ते म्हणाले की कोणत्याही अधिकृत नोंदीत नेपाळने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा उल्लेख नाही. असे संवेदनशील मुद्दे बिनपुराव्याने मांडणे हे राजनैतिक दृष्ट्या अत्यंत घातक आहे. या वादात बालेशाह यांनी ब्रिटनचाही उल्लेख केला. ते म्हणाले की हा सीमावाद ब्रिटिश काळापासून आहे, त्यामुळे आम्ही लंडनच्या ऐतिहासिक दस्तावेजांचाही संदर्भ घेणार आहोत. काली नदीचा उगम कुठून होतो हा मुद्दा या वादाचा केंद्रबिंदू आहे. नदीचा उगम लिपुलेखे जवळून होतो असं भारताचं म्हणणं आहे, तर नेपाळचं म्हणणं आहे की उगम लिंपियाधुरातून होतो, जे लिपुलेखाच्या पश्चिमेला आहे. ब्रिटिश कालीन नकाशे या विषयावर स्पष्ट नाही, त्यामुळे वाद आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की नेपाळी नेता भारताविरुद्ध आक्रमक राष्ट्रवादीची भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. त्याच नेत्याने स्वतःच्या संसदेत उभं राहून भारताचा हात बळकट केलाय. कालापानी हे भारत, नेपाळ आणि चीन यांच्या सीमेवरील ट्राय जंक्शन आहे. 1962च्या भारत चीन युद्धापासून भारतीय लष्कर इथे तैनात आहे. 2020 मध्ये भारताने धारचुला ते लिपुलेख हा 80 किलोमीटरचा रस्ता बांधला. तेव्हा तत्कालीन नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी जोरदार विरोध केला होता. एवढंच नाही तर नेपाळने आपल्या संविधानात बदल करून या तिन्ही भागांना नेपाळच्या अधिकृत नकाशात समाविष्ट केलं. या पार्श्वभूमीवर
फोनवर बालेनशाह यांनी स्वतःहून हे सांगणं की कुठेतरी नेपाळच्या पार्श्वभूमिकेला तडा देणार आहे. बालेनशाह यांचं हे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलं. इतके दिवस नेपाळी नेते भारताने आमच्यावर अतिक्रमण केल्याचं रडगाणं गात होते. आता त्यांच्याच पंतप्रधानांनी आरसा दाखवला आहे की नेपाळने देखील भारतीय जमिनीवर कब्जा केलेला आहे. चीनचा इशारा पाळत भारताला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालेनशाह यांना स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर काही तासात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं की पंतप्रधानाचा रोख मुख्य सीमेवर नव्हता, तर तो मेन्स लँड आणि 10 गजा म्हणजे सीमेलगतच्या पट्ट्यात नद्यांच्या प्रवाह बदल्यामुळे निर्माण झालेला तांत्रिक अतिक्रमणाबाबत होता. नद्यांनी प्रवाह बदलले, त्यामुळे कागदपत्री भारताची असलेली जमीन नेपाळकडून वापरली जाते आणि नेपाळची जमीन भारताकडून, असा तांत्रिक मुद्दा होता. पण डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न पुरेसा नव्हता. नेपाळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच बॅकफुटवर आलेला होता. आणखीन एक महत्वाचं टायमिंग म्हणजे बालेनशाह यांच्या पक्षाने अध्यक्ष रवी लामिछाने हे त्याच दिवसात दिल्ली दौऱ्यावर येणार होते. त्याआधीच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याने नेपाळच्या राजनैतिक स्थितीचं गणित बिघडलं. भारत आणि नेपाळ मधील सीमा प्रश्नावर दोन्ही देशांचे तांत्रिक संघ सक्रिय आहेत. भारत नेहमी सांगत आलाय की हे प्रश्न राजनैतिक चर्चेतून सोडवता येतात. दोन्ही देशांचे संबंध केवळ बॉर्डर पुरते नाही, संस्कृती, भाषा आणि पिढ्यानपिढ्यांचे आहेत. नेपाळचे पंतप्रधान बालेनशाह यांचं हे प्रकरण केवळ एका चुकीच्या वक्तव्याची गोष्ट नाही, हे एका राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. संसदेत सारख्या व्यासपीठावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा हाताळताना ज्या संयमाची गरज असते ती इथे दिसली नाही. आणि आता खरा प्रश्न हा आहे की भारत या प्रकरणाकडे कसं बघतोय. बालेनशाह चीनच्या अजेंड्यावर चालत आहेत असं अनेक जण म्हणताय. प्रश्न फक्त एवढाच आहे की भारत आता कायम भूमिका घेणार का? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.